आता हा घटक आम्ही का निवडला? कारण मुलांना शिकता शिकता हे कळालं पाहिजे की आम्ही समाजाचे काहीतरी देणे आहोत, समाजासाठी आम्ही काहीतरी मदत केली पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवतो. आम्ही रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बनवणे, राखी विक्री असा उपक्रम राबवतो आणि त्याच्यातून जी रक्कम जमा होते ती आम्ही काही गरजू लोकांना भेट म्हणून देतो. उदाहरणार्थ, एका वर्षी आम्ही राखी प्रदर्शनाने विक्री ठेवली, त्याच्यातून जी रक्कम जमा झाली ती आम्ही गोव्यातील फोंडा तालुक्यातील एका पूरग्रस्त कुटुंबाला मदत म्हणून दिली. दुसऱ्या वर्षी पुन्हा एक गोव्यामध्ये कातकरी समाजाचे लोक असतात, ज्यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. त्या मुलांना त्यांचं शैक्षणिक साहित्य ठेवायला त्यांची जागासुद्धा नाही आहे, तर त्यांना त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी एक कपाट घ्यावं म्हणून आम्ही तो निधी त्यांना दिला. तसंच ह्या वर्षी जी स्पर्धा घेतली आणि विक्री केली, त्याच्यातून केशव सेवा साधना जी शाळा आहे त्या शाळेतील मुलांना साहित्य खरेदीसाठी आम्ही मदत केली. आम्ही सम्राट क्लब डिचोली जे आहेत त्यांच्याशी आमचा संबंध आहे आणि ते वर्षातून एक ॲक्टिव्हिटी आमच्या शाळेमध्ये करत असतात आणि त्यासाठी आम्हाला जी बक्षिसं लागतील किंवा इतर काही मदत लागेल ते सम्राट क्लब देत असतो. अशा प्रकारचे उपक्रम आम्ही राबवून समाजासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणजे मुलांना समजतं की कचऱ्याचं विलगीकरण कसं करायचं, सेपरेशन कसं करायचं, सुका कचरा, ओला कचरा, आपण आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ कसा ठेवावा, त्याचप्रमाणे घराचा जो परिसर आहे तो आपण कसा स्वच्छ ठेवला पाहिजे ह्याचं ज्ञान मुलांना लहानपणापासूनच मिळतं.